नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान या विषयातील घटक क्रमांक 1 सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या पाठातील बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. प्रश्न आहे, टिंबटिंब यांच्या सजीवसृष्टी वर्गीकरणाला प्रमाण मानतात. पर्याय आहे कार्ल लिनियस, कोपलँड, हेकल, रॉबर्ट हार्डिंग व्हिटकर यांची जी सजीवसृष्टी वर्गीकरण पद्धती आहे या सजीवसृष्टी वर्गीकरण पद्धतीला प्रमाण मानतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, रॉबर्ट हार्डिंग व्हिटकर. 1 मीटर बरोबर पर्याय क्रमांक 1 आहे 10⁻³ मायक्रोमीटर, 10⁻5 मायक्रोमीटर, 10⁻6 मायक्रोमीटर, 10⁻9 मायक्रोमीटर. 1 मीटर म्हणजे 10⁻6 मायक्रोमीटर. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 1 मीटर बरोबर 10⁻³ नॅनोमीटर, 10⁻5 नॅनोमीटर, 10⁻6 नॅनोमीटर, 10⁻9 नॅनोमीटर. 1 मीटर म्हणजे 10⁻9 नॅनोमीटर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. आदिकेंद्रकी सूक्ष्मजीव यामध्ये कोणाचा समावेश होतो? पर्याय क्रमांक 1 आहे जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाले. जीवाणू जे आहेत यांचा आदिकेंद्रकी सूक्ष्मजीव याच्यामध्ये समावेश होतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. दृश्यकेंद्रकी सूक्ष्मजीव यामध्ये कोणाचा समावेश होतो? पर्याय आहेत आदिजीव, कवके, शैवाले आणि वरील सर्व बरोबर. म्हणजे दृश्यकेंद्रकी सूक्ष्मजीव आहेत त्यामध्ये आदिजीव, कवके, शैवाले या सर्वांचा समावेश होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. जीवाणूचा आकार सुमारे असतो. पर्याय क्रमांक 1 आहे 1 ते 10 मायक्रोमीटर, पर्याय क्रमांक 2 200 मायक्रोमीटर, पर्याय क्रमांक 3 10 ते 100 मायक्रोमीटर, पर्याय क्रमांक 4 10 ते 100 नॅनोमीटर. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. म्हणजे जीवाणूंचा आकार हा 1 ते 10 मायक्रोमीटर असतो. आदिजीवांचा आकार सुमारे असतो. पर्याय क्रमांक 1 1 ते 10 मायक्रोमीटर, 200 मायक्रोमीटर, 10 ते 100 मायक्रोमीटर आणि 10 ते 100 नॅनोमीटर. पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. म्हणजे आदिजीवांचा आकार हा सुमारे 200 मायक्रोमीटर असतो. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. कवकांचा आकार सुमारे असतो. कवक जे आहेत यांचा आकार सुमारे हा 10 ते 100 मायक्रोमीटर असतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. शैवालांचा आकार सुमारे असतो. याही प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 10 ते 100 मायक्रोमीटर हे असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, विषाणूचा आकार सुमारे असतो. पर्याय क्रमांक 1 आहे 1 ते 10 मायक्रोमीटर, 200 मायक्रोमीटर, पर्याय क्रमांक 3 10 ते 100 मायक्रोमीटर आणि पर्याय क्रमांक 4 10 ते 100 नॅनोमीटर. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. म्हणजेच विषाणूंचा आकार हा 10 ते 100 नॅनोमीटर इतका असतो. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. जीवाणूमध्ये ही प्रजनन पद्धती असते. पर्याय क्रमांक 1 आहे द्विखंडीभवन, द्विखंडन, मुकुलायन आणि यापैकी नाही. पर्याय क्रमांक 1 द्विखंडीभवन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. म्हणजे जीवाणूमध्ये द्विखंडीभवन ही प्रजनन पद्धती आढळते. आदिजीवामध्ये ही प्रजनन पद्धती असते. द्विखंडीभवन, द्विखंडन, मुकुलायन आणि यापैकी नाही. पर्याय क्रमांक 2 द्विखंडन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. म्हणजेच आदिजीवांमध्ये द्विखंडन ही प्रजनन पद्धती आढळून येते. कवकामध्ये ही प्रजनन पद्धती असते. पर्याय क्रमांक 1 आहे द्विखंडीभवन, पर्याय क्रमांक 2 द्विखंडन, पर्याय क्रमांक 3 मुकुलायन आणि पर्याय क्रमांक 4 2 व 3 बरोबर. म्हणजेच कवकामध्ये द्विखंडन आणि मुकुलायन या दोन प्रजनन पद्धती आढळून येतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. दृश्यकेंद्रकी पेशी आढळणारे एकपेशी सजीव कोणते? जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाले.
दृश्यकेंद्रिकी पेशी आढळणारे जे एकपेशीय सजीव आहेत ते आहेत आदिजीव, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. खालीलपैकी कोणते आदिजीव गढूळ पाण्यात आढळतात? पर्याय आहेत अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम आणि पर्याय क्रमांक 4 1 व 2 बरोबर. म्हणजेच अमिबा आणि पॅरामेशियम हे दोन आदिजीव जे आहेत ते गढूळ पाण्यात आढळतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. यासाठी जे कारणीभूत आदिजीव आहेत ते आहे एंटामिबा हिस्टोरिका, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. मलेरिया होण्यास कारणीभूत आदिजीव कोणते? पर्याय आहेत अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स, एंटामिबा हिस्टोरिका. मलेरिया होण्यासाठी जे कारणीभूत आदिजीव आहेत ते आहेत प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. खालीलपैकी दृश्यकेंद्रिकी एकपेशीय स्वयंपोषी सजीव कोणते? पर्याय आहेत जीवाणू, कवक, शैवाल, विषाणू. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शैवाल, म्हणजे शैवाल हे दृश्यकेंद्रिकी एकपेशीय आणि स्वयंपोषी सजीव आहे. खालीलपैकी कोणते सजीव पाण्यात वाढतात? पर्याय क्रमांक 1 जीवाणू, 2 कवक, 3 शैवाल आणि 4 विषाणू. पाण्यात वाढणारे जे सजीव आहेत ते आहे शैवाल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. ईस्ट कॅन्डिडा अळंबी ही खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत? पर्याय आहेत जीवाणू, कवक, शैवाल आणि विषाणू. हे जे सर्व आहेत ही सर्व कवकांची उदाहरणे आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.